गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हॅपी गुरु पौर्णिमा. एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य. एकदा काय झालं, गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन जंगलातून जात होते. कुठून तरी एक कुत्र त्यांच्या समोर आलं आणि त्या सगळ्या मंडळींकडे बघून तो जोरात भुंकायला लागला. कुत्रा असतो त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, पण थोड्या वेळाने त्याच्या भुंकण्याचा खूप त्रास झाला. थोड्या वेळाने कुठून तरी सर बाण आले आणि त्या बाणाने त्या कुत्र्याचं तोंड जखडलं. त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं. कुठून हे बाण आले, कोणी सोडले? सगळेच जण त्याचं आश्चर्य करायला लागले. गुरु द्रोणाचार्य त्या कुत्र्याजवळ गेले आणि त्या कुत्र्याला इजा झाली असेल म्हणून ते बाण हळूहळू काढायला त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना लक्षात आलं की या बाणांनी कुत्र्यांचं तोंड तरी बांधलं गेलं, तरी ते अशा रीतीने सोडले होते की त्या बाणांनी कुत्र्याला इजा सुद्धा झाली नव्हती. ह्याच्याने गुरु द्रोणाचार्यांना खूपच आवश्यक झाला आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हे बाण मारले कोणी. शोध घेता घेता त्यांना तिथून एक युवक येताना दिसला. त्यांनी जवळ आल्यावर गुरुजींना प्रणाम केला आणि तो म्हणला, गुरुजी, माझं नाव एकलव्य. या जंगलातच आमच्या भिल्लांचं राज्य आहे. माझे वडील हिरण्यधनु हे या भिल्लांच्या राज्याचे राजे. त्यांचा मी मुलगा. लहानपणी माझे बाबा मला तुमच्याकडे घेऊन आले कारण की मी त्यांच्या मागे हट्ट धरलं की मला धनुष्य बाण खेळायचे, मला धनुर्विद्या शिकायचे. पण आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला मात्र वेळ नसल्यामुळे तुम्ही मला शिकवण्यासाठी नकार दिला. त्या वेळेला मी खूप हिरमुसलं झालो, पण नंतर मी ठरवलं की शिकणार तर तुमच्याचकडे. म्हणून मी काय केलं, जंगलात परत आल्यावर तुमची एक मातीची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीच्या साक्षीने मी धनुर्विद्या शिकायला सुरुवात केलं. जर काही चुकलं तर मी त्या मूर्तीला सांगेन आणि गंमत म्हणजे जे पडलेल्या प्रश्नावर त्या मूर्तीकडून उत्तरही मिळत असेल. असं केल्यानंतर, खूप प्रयत्न केल्यानंतर, खूप सराव केल्यानंतर